नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी पूनम निकम. इयत्ता 9वीच्या सामाजिक विज्ञानमध्ये आपण प्रकरण पहिले बघत आहोत. यात आज आपण 5वा भाग बघणार आहोत. या आधीच्या भागात आपण बघितलं की भारतामध्ये जे विविध गव्हर्नर जनरल होते त्यांनी भारताचा आर्थिक शोषण करायला सुरुवात केलेली होती. त्याचप्रमाणे भारतीय लोकांमध्ये असंतोष न निर्माण व्हावा त्यासाठी काही उदारमतवादी कार्य पण करण्यात आलेले होते. अशा वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलमध्ये आता पुढचा गव्हर्नर जनरल आलेला होता तो म्हणजे डलहौसी. डलहौसी 1848 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झालेला होता. तो उग्र साम्राज्यवादी मताचा होता, म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा किंवा कंपनीचं शासन आता त्याचा विस्तार करायचा होता. त्याने साम्राज्यवादी नीती पोसण्यासाठी आणि कंपनी राज्य विस्तार वाढवण्यासाठी जीत, जप्ती आणि खालसा नीतीचा स्वीकार केलेला होता. आपण बघूया ही खालसा नीती नेमकी कशी होती ते. खालसा नीती म्हणजे त्या ठिकाणी किंवा त्या राज्याचे नियंत्रण स्वतःच्या ताब्यात घेणे आणि त्यासाठी जीत किंवा युद्ध करून राज्याला जिंकायचं, त्याच्यावर जप्ती आणायची म्हणजे अधिकार मिळवायचा, किंवा त्याचं शासन योग्य चालत नाही असं म्हणून त्यावर स्वतःचं नियंत्रण लादायचं. अशा 3 पद्धतींनी जीत, जप्ती आणि खालसा नीती या पद्धतीने स्वतःचा साम्राज्य विस्तार करण्याला कंपनीने आता सुरुवात केलेली होती. या खालसा नीती अंतर्गत युद्धद्वारा पंजाब आणि पेगू म्हणजे खालचे बर्मा जे होते ते भाग यांना नियंत्रणात घेतले. त्यानंतर दुसरे आहे राजा निपुत्र मरण पावल्यास राज्य खालसा केले जात होते, म्हणजे त्या ठिकाणी दत्तक प्रथा बंद करण्यात आली. एखादा राजा जर निपुत्रिक असेल तर त्याला कोणत्याही दुसऱ्या मुलाला किंवा उत्तराधिकारीला दत्तक घेता येणार नाही, ही प्रथा बंद करून ते राज्य स्वतःच्या नियंत्रणात त्यांनी आणायला ब्रिटिशांनी सुरुवात केलेली होती. या अंतर्गत सातारा, जेतपूर, संबलपूर, उदयपूर, झांसी, बघात आणि नागपूर या राज्यांना ब्रिटिश सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतले. यात आपल्याला माहिती आहे की झांसीच्या राणीने त्या ठिकाणी युद्ध केले होते आणि त्यातूनच नंतर पुढे 1857चा उठाव हा घडलेला होता. एखाद्या राजाला व्यवस्थित शासन करता येत नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी कुशासन आहे, प्रजेवर लक्ष नाही असा त्याच्यावर आरोप लावून आणि गैरव्यवस्थेचे निमित्त दाखवून ते राज्य खालसा केले जात होते. असे खालसा करण्यात आलेले राज्य म्हणजे अवध. त्याचप्रमाणे मुघलांचा जो निजामचा वऱ्हाड प्रांत होता, मुघल शासक त्या ठिकाणी होते, हा वऱ्हाड प्रांत कर्जाच्या वसुलीसाठी त्याला खालसा करण्यात आलेले होते. आणि काही ठिकाणी कर्नाटक, तांजोर या राज्यांमध्ये नाममात्रेची सत्ता होती. त्या ठिकाणी जरी राजा असला तरी सगळे नियंत्रण हे ब्रिटिश अधिकारात होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नाममात्रेची सत्तेचा अंत आणून ते राज्य पण खालसा करण्यात आले. अशा पद्धतीने विविध कारणांद्वारे वेगवेगळे राज्य खालसा केले जात होते आणि त्यांचं साम्राज्य पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये येत होतं. आणि अशा पद्धतीने ब्रिटिशांनी स्वतःचं साम्राज्य वाढवायला आता सुरुवात केलेली होती. डलहौसी साम्राज्यवादी असून सुधारणावादी पण होता. त्याच्या काळात भारतात प्रथम रेल्वे ही सुरू झालेली होती. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या ठिकाणी ही भारतातील प्रथम रेल्वे सुरू करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भारत इंग्लंड तारव्यवहार, सार्वजनिक बांधकाम खात्याची स्थापना, इंग्रजी विकसित करण्याची व्यवस्था वगैरे ही डलहौसीच्याच काळात सुरुवात झालेली होती. ह्या सगळ्या व्यवस्था सुरुवात करण्यामागे भारतीयांबद्दल आदर किंवा करुणता असं काहीच नव्हतं, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने इंग्लंडला जास्तीत जास्त फायदा होईल याचाच विचार करण्यात आलेला होता. रेल्वे सुरू करण्यामागे पण तोच हेतू होता की जेणेकरून भारतातील कच्चा माल हा लवकरात लवकर ब्रिटिश शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याचप्रमाणे भारतात चाललेली जी व्यवस्था आहे त्याची माहिती इंग्लंडला लवकर पोहोचवावी त्यासाठी तार व्यवस्था सुरुवात करण्यात आलेली होती. पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सुरुवात करण्यात आलेल्या ह्या सोयींचा फायदा भारताला पुढे हा झालेलाच होता. विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा त्याच्याच काळात
म्हणजे डलहौसीच्याच काळात मंजूर झाले होते. अशा पद्धतीने 1757च्या प्लासीच्या युद्धापासून सुरुवात करून 100 वर्षांच्या काळात कंपनीची सत्ता आणि साम्राज्य हे दोघी आता वाढलेले होते. परंतु तसे केल्यामुळे भारताचा जे राज्य होते यांचा असंतोषाचा सामना कंपनी शासनाला मात्र करावा लागला आणि भारतीयांचा हा असंतोष शेवटी 1857च्या भारताच्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामच्या स्वरूपाने इंग्रजांविरुद्ध बाहेर पडलेला होता. ब्रिटिश सत्तेचा जर विचार केला तर त्याचा भारतावर आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम निर्माण झालेला होता. आर्थिक परिणाम म्हणजे त्या ठिकाणी पैशांच्या स्वरूपात भारताचं झालेलं शोषण. जेव्हा आपण कंपनी शासनचा सगळा आर्थिक सरवाळा करतो त्यावेळी समजते की भारत देश जो शेवटच्या शतकापासून पूर्ण जगामध्ये आर्थिक रीतीने भारताचं गौरवपूर्ण असं स्थान होतं. पण इंग्रज शासन आल्यानंतर 100 वर्षाच्या काळामध्ये इंग्लंडसाठी कच्चा माल उत्पन्न करणारा आणि कारखान्यांमध्ये तयार झालेल्या मालासाठी बाजाराची गरज पूर्ण करणाराच देश भारताची एवढीच ओळख आता राहिलेली होती. ब्रिटिश शासनाच्या आधी बंगाल सुती कापड, कच्चे रेशम, साखर, ताग, मलमलचे निर्यात करणारे एक राज्य होते. परंतु द्विमुखी शासन पद्धतीनंतर बंगालची आर्थिक चमक कमी झालेली होती. त्या ठिकाणी पैसे मिळतील अशी सगळी सत्ता इंग्रजांची होती आणि आंतरिक शांती किंवा फौजदारी ही कामं हे फक्त राजा बघत होता. अशी द्विमुखी शासन पद्धतीमुळे बंगाल आर्थिकरित्या कमकुवत झालेला होता. कंपनीच्या अन्यायी महसूल नीतीमुळे भारताचा शेतकरी नष्टभ्रष्ट आणि कर्जबाजारी बनलेला होता. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावले गेलेले होते. इंग्रज सरकारने इंग्लंडच्या उद्योगांना विकसित करण्यासाठी भारताचं जे कापड उद्योग होतं त्याच्यावर अन्यायी कर किंवा जकात लावली. भारतातील जी हस्तकला होती ती दाबून टाकण्यासाठी विविध अयोग्य पद्धतींचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला आणि याचा परिणाम असा झाला की भारतातील जे उद्योगधंदे होते ते हळूहळू आता बंद पडले. भारताचा कारागीर गरीब आणि बेरोजगार झालेला होता. त्याचप्रमाणे कंपनीचे जे व्यापारी होते ते व्यापारी खाजगी व्यापार करून बंगालच्या कारागिरांजवळून कमी मुदतमध्ये निश्चित प्रमाणात कापड विणून पूर्ण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट लिहून घेत होते आणि याचा परिणाम असा व्हायचा की ठरलेल्या वेळेमध्ये जर तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला नाही किंवा काम पूर्ण झालं नाही तर त्या कारागिरांना फटका मारण्याची किंवा जेलची शिक्षा व्हायची किंवा जर कोणी नकार दिला तरीही त्याला शिक्षाही करण्यात येत होती. कंपनीच्या आगमनापूर्वी भारतातील जे वेगवेगळे खेडेगाव होते हे सगळे स्वावलंबी आणि समृद्ध होते. ते इंग्रजी शासनाच्या परिणामाने किंवा त्यांच्या अन्यायी नीतीमुळे गरीब आणि आता पराधीन झालेले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळामध्ये भारतात मुंबई ठाणे ही प्रथम रेल्वे सुरू झाली. त्याचप्रमाणे इंग्लंड भारतमध्ये आगबोटीची सेवेची सुरुवात झाली. मुंबई, मद्रास, कलकत्ता यासारख्या महाबंदरांचा विकास पण त्या ठिकाणी झालेला होता. पण हे सगळं कंपनी शासनाच्या फायद्यासाठी होतं. भारतीय प्रजा ही अधिकाधिक गरीब अशी होत चाललेली होती. अशा पद्धतीने कंपनी शासनाचा आर्थिक परिणाम किंवा प्रभाव आपल्याला सांगता येईल. आता बघूया कंपनी शासनाचे सामाजिक परिणाम. समाजावर नेमके त्याचे परिणाम काय झालेले होते इंग्रज अधिकाऱ्यांचे ते बघूया. ब्रिटिश प्रशासन दरम्यान वर्तमानपत्रांच्या विकासामुळे भारतीय प्रजेमध्ये विचार, वाणी आणि स्वातंत्र्याची भावना विकसित झाली. म्हणजे त्या ठिकाणी इंग्रजांनी जरी स्वतःच्या फायद्यासाठी शिक्षण द्यायला सुरुवात केलेली होती पण त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भारतीयांना झाला आणि न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी आता स्वतःचे इंग्रजांविरुद्धचे विचार त्या ठिकाणी मांडायला सुरुवात केलेली होती. या काळामध्ये भारतीय समाजामध्ये काही प्रदेशांमध्ये कुप्रथा पाहावयास मिळत होती. वाईट चालीरीती होत्या जशा सतीप्रथा, दूध पिती करण्याचा रिवाज, बाललग्न यासारखे वाईट चालीरीती होत्या. इंग्रजांच्या सहवासाने किंवा मदतीने भारतातील जे समाजसुधारक होते यांच्यातील राजा राममोहन राय, दुर्गाराम मेहता, बेहरामजी मलबारी अशा सगळ्या समाजसुधारकांनी कुप्रथा दूर करण्यासाठी कायदे हे घडवलेले होते. भारतात प्रशासन यंत्रणेचे इंग्रजीकरण होताच भारतात इंग्रजी समजणाऱ्या लोकांची गरज वाटली.
कारण शासन चालवण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रजी समजू शकतील आणि शासन चालवू शकतील अशा लोकांची आता गरज निर्माण झालेली होती. आणि त्याचा परिणाम म्हणून मेकॉलेच्या प्रयत्नांनी भारतात इंग्रजी भाषेद्वारा शिक्षण देण्याचा प्रारंभ झाला. या ठिकाणी एका मार्कासाठी हा तुमचा प्रश्न तयार होत असतो की इंग्रजी भाषेत शिक्षण पद्धती कोणाच्या काळात तयार झालेली होती. मेकॉलेच्या प्रयत्नांनी भारतात इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रारंभ झालेला होता. त्यानंतर पुढे चार्ल्स वूडच्या शिफारसीमुळे मुंबई, मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नई आणि कोलकात्याला युनिव्हर्सिटीची स्थापनाही करण्यात आलेली होती. या ठिकाणी फक्त कारकून तयार करण्याची शिक्षण पद्धती तिथं सुरुवात करण्यात आलेली होती. इंग्रजी शिक्षणामुळे भारतात इंग्रजी जाणणारा वर्ग आता निर्माण झाला आणि नंतर कालांतराने सुधारणावादी मागण्या करून सुधारण्याच्या प्रक्रियेला याच शिक्षणाची मदत मिळालेली होती. शेवटी आपल्याला असेच म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या समृद्धी आणि व्यापारामुळे आकर्षित होऊन भारतात आली आणि त्यानंतर भारतात कंपनी शासनाच्या परिणामाने राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर काही चांगले आणि काही वाईट परिणाम झालेले होते. कारण चांगलं असं म्हणता येईल की त्या ठिकाणी वाईट चालीरीती बंद झाल्या, शिक्षण सुरुवात झालेली होती. आणि वाईटमध्ये आपल्याला म्हणता येईल की त्या ठिकाणी आर्थिक शोषण, सामाजिक शोषण हे होत होतं. कंपनीने भारताच्या बळावर इंग्लंडला समृद्ध करण्याची नीती अवलंबली आणि भारतात येऊन स्वतःच्या लाभासाठी ज्या व्यवस्थेमध्ये संस्थानागत सुधारणा केल्या आणि त्याचा परिणाम भारताला अप्रत्यक्ष रीतीने झालेलाच होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा पहिला पाठ या ठिकाणी पूर्ण होतोय. पाठाचा स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद.